शिरूर प्रशासकीय मध्यवर्ती इमारत येथे सुरू असलेले अनुसूचित जाती तसेच बहुजन समाजावर झालेल्या अन्याय अत्याचाराविरोधातील महाधरणे आंदोलन तुर्तास थांबवल्याची माहिती समाजभूषण पुरस्कारार्थी तथा आंदोलनकर्ते राजेंद्र आल्हाट यांनी दिली. याबाबत नेमके काय म्हणणे आहे त्यांचे या पाहूयात सविस्तर बातमी. परत आम्हाला खेळवलं जाते तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन पुढच्या काळामध्ये आम्ही शासनाला प्रशासनाला कळवू. आम्ही परत या ठिकाणी इथं बसायचं तिथलं बसायचं तर पुढं बसायचं ते ठरवून तुम्हाला पत्रव्यवहार करून आहे चालेल का? आणि सुद्धा पण लिखित येतो. माझं म्हणणं एवढंच आहे का ज्या ज्या लोकांवरती माझ्या कुटुंबावरती अन्याय झाला आहे त्याचा परिपूर्ण स्वरूपाचा न्याय त्यांना मिळावा ही माझी अपेक्षा आहे. हे सामाजिक कार्यकर्ता या नात्याने माझी तळमळ आहे आणि म्हणून मी कळकळीने बोलतो तुमच्याबरोबर. कारण जसं तुमच्यावर आम्ही लिख केलं होतं तसं आम्ही सुद्धा तुम्हाला 4 वेळ लिखी देणार आहोत लगेच की उद्या जर आम्हाला या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून तुमच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा जर दुसरं वाटली आणि परत टोलवटोलीचा प्रयत्न चालू झाला आहे परत मागचे दिवस पुढे यांनी तेच करायचा प्रयत्न केला तर आम्ही आंदोलन आत्ता करतो ते तीव्र करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आता त्याही लोकांना म्हणून घ्या मग कारण ते म्हटले होते तुमच्याकडे कुठे केलं त्यांनी किंवा तहसीलदार रावसाहेबांना येऊ व्हिडिओ साहेब पाहिजे म्हणजे विषय तिकडे जातो. मीटिंग ठेवूयात आपण तहसीलदारांकडे ते जर असतील ना विषय तो घरकुल पूर्णपणे व्हिडिओ साहेब पाहतात. मागासपासून काय म्हणतोय ॲज अ हाय अथॉरिटी आपल्याला तुम्ही आदेश देऊ शकता. माझं म्हणणं काय आहे ऐकून घ्या. बस ॲज अ हाय अथॉरिटी आम्ही असणारच. ही जबाबदारी पर्टिक्युलर डिपार्टमेंट आपल्याला हाय अथॉरिटी करणार आहे. ही जबाबदारी त्याचं म्हणून घ्या ना. आणि मीटिंग लावताना बघा आंदोलन सोडताना आता सोडतो आम्ही समजा स्थगित करतो पण सोडताना परत व्हिडिओ नाही भूमी अभिलेखचे भोसले साहेब नाही सब रेटर नाहीत असं नको व्हायला. त्या सगळ्याची मिटिंग होती कन्फर्म सगळी पाहिजे तर साहेबांचे त्याच्या संबंधित अशी पत्र म्हणजे आज आम्हाला त्यांची पत्र द्या तुमचं आम्हाला सगळे ऑफिसर 3 तारखेला मंगळवारी ठरवणारे आम्हाला क्लिअर कट द्या. म्हणजे आम्हाला काय होईल तर त्या दिवशी सर्वांना कारण काम धंदे सोडून आम्ही सगळेजण परत येणार आहेत. आता हे काढले याच्याबद्दल धन्यवाद. हे तर पत्र आम्ही रेशवड सर आम्ही पत्र घेणार आहोत पण ते पत्र घेत असताना मॅडमजी ज्या म्हणल्या आता तेव्हा सगळ्यांना एकत्र बोलून आपण एक मिटिंग लावू साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या मिटिंगमध्ये काय असेल ते प्रश्न समजून घेऊ आणि नक्की सर्वांना न्याय देऊ असे बोललेत ना. आता आम्हाला पण जरा बरं वाटले ना. याच्यासाठी तुम्ही आता ती जी मिटिंगचं म्हणताय ना तर त्या मिटिंगच्या अनुषंगाने 2-3 दिवस जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ती परफेक्ट वार आणि तारीख टायमिंग वेळ आणि ती वेळ सकाळची ठेवा अशी आमची विनंती आहे. कारण लांबून लोक येणार आहेत ती संध्याकाळी मिटिंग जर ठेवली तर येऊ शकत नाही. तुमच्या त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे आंदोलन स्थगित करू. त्यांची पत्र ते काल बोललेत आम्हाला रावसाहेब आले नाही इतर डिपार्टमेंट असून फक्त पोलीस स्टेशनला बोलवते आता सध्या. ते काय म्हणले आम्हाला आंदोलन स्थगित करून सोमवारी जर का आपल्याला रिस्पॉन्स नाही दिला तर आपण याच्यापेक्षाही मोठं जोरात आंदोलन करू. मॅडम काय सांगाल, आज आपण उपोषण हे स्थगित धरणे आंदोलन स्थगित करण्याची त्यांना विनंती केली, त्यांनी मान्य केली का आणि काय ठरलंय? सोमवारपासून तहसीलदार कार्यालय जे आपले हेडक्वार्टर आहे या कार्यालयासमोर मागासवर्गीय दलित शोषित पीडित बहुजन यांच्यावरील अन्याय अत्याचार विरोधात लोकशाही व शांततेच्या मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू होतं. हे आंदोलन 4 विभागाशी निगडित आहे. 5 विभागाशी: तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, गट विकास अधिकार्यालय व पोलीस स्टेशन. तर त्या अनुषंगाने विविध मुद्दे व विविध अर्ज त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे त्यांच्या आंदोलनाच्या अर्जामध्ये. तर सविस्तर चर्चा करण्याकामी तहसीलदार साहेबांच्या परवानगीने आपण सोमवार दिनांक 22/12/25 रोजी 11 वाजता तहसीलदार साहेबांच्या दालनात त्यांची एक बैठक आयोजित केली आहे. जेणेकरून त्यांचे जे तक्रारी आहेत किंवा त्यांचे जे मुद्दे आहेत त्यावर चर्चा होऊन त्याला निर्गत करण्यास आपल्याला एक प्रयत्न करता येईल किंवा ते करता येईल.
तर त्या अनुषंगाने त्यांनी आमचं जे निवेदन होतं हे तुर्तास त्यांनी त्यांचे आंदोलन किंवा धरणे आंदोलन थांबवावे त्यांनी ते स्वीकार केलेला आहे व आत्ता त्यांनी तुर्तास ते थांबवले आहे. तर मी त्यांना आणि विनंती करते की तुम्ही थांबवा. धन्यवाद. आपल्या शिरूर तालुक्याचे हेड तहसील कार्यालयाच्या माध्यमातून रावसाहेब या ठिकाणी काही कारणास्तव येऊ शकले नाहीत आणि त्यांनी प्रतिनिधी म्हणून मुंगतेश्वर साहेब असतील, आपल्या मॅडम ज्या असतील RNT या ठिकाणी आंदोलनकर्त्याची त्यांनी समक्ष भेट घेतली. भेट घेऊन या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली. त्या चर्चेच्या अनुषंगाने सर्व विषय आणि मागण्या त्यांनी समजून घेतलेल्या आहेत मॅडमजींनी आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या ज्या विभागाशी आपल्या तक्रारी संबंधित आहेत त्या तक्रारीला अनुसरून आपण माननीय तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनामध्ये ह्या विभागाचे जे संबंधित विभाग आहेत तहसील कार्यालयाच्या अंतर्गत जे विभाग येतात किंवा या विषयांच्या अनुषंगाने जे जे अधिकारी किंवा कार्यालय जबाबदार आहेत ते सर्व अधिकाऱ्यांसमवेत सर्व दलित बहुजन समाजाच्या तक्रारदारांची एक सामूहिक मीटिंग त्या ठिकाणी आयोजित करण्याचे त्यांनी कबूल केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तसं त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपाचं पत्र दिलेलं आहे. कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी दिरंगाई आमच्याकडून होणार नाही अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि सर्वतोपरी सर्वांना ज्या ज्या चुका झाल्यात जे जे अन्याय अत्याचार झाले त्या संदर्भात या ठिकाणी मॅडमजींच्या माध्यमातून साहेबांच्या वतीने त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे की येणाऱ्या उद्याच्या सोमवारी 22 तारखेला आपल्या तहसील कार्यालय म्हणजे एक मीटिंग आयोजित केली जाईल. त्याच्यामध्ये सर्व अधिकारी हे बोलवले जातील, सर्व तक्रारदाराच्या समवेत इन कॅमेरा ती मीटिंग होईल आणि ते मीटिंगमध्ये सर्व प्रश्न तक्रारी या निवारण करण्यासाठी ते तहसीलदार रावसाहेबांच्या समोर ठेवल्या जातील, संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या जातील आणि त्या अनुषंगाने पुढील त्या तक्रारीला अनुसरून न्याय देण्याची जी भूमिका आहे ती तहसील कार्यालय असेल, भूमी अभिलेख असेल, पंचायत समिती किंवा सब रजिस्टर कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून त्या सर्व तक्रारींचं निरसन करण्यासंदर्भात माननीय तहसीलदार साहेब सर्व त्यांची यंत्रणा हे त्या ठिकाणी ती जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे आणि त्या अनुषंगाने न्याय देण्यासाठी त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे आणि त्याचं तसं त्यांनी लिखित स्वरूपात आम्हाला कळवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी 15/12/2025 पासून या ठिकाणी मागासवर्गीय दीनदलित मातंग समाज व बहुजन समाजाची ज्या तक्रारी होत्या, ज्या अन्याय अत्याचाराच्या ज्या घटना होत्या, मग त्या शेतीविषयक असतील, तहसील कार्यालयाच्या, भूमी अभिलेखच्या, सब रजिस्टरच्या किंवा अन्य विभागाच्या असतील, त्या सर्व विभागाच्या तक्रारी त्या ठिकाणी आम्ही सर्व त्या मीटिंगमध्ये मांडणार आहोत. उद्या त्या मीटिंगच्या अनुषंगाने जर आमचं जर समजा विश्वासभंग झाला तर पुढच्या कालखंडामध्ये आम्ही त्यांना कळवल्याप्रमाणे त्याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं या दलित बहुजन समाजाचं आंदोलन छेडण्याचा आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत आणि त्या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये जर आम्हाला जर सकारात्मक निर्णय मिळाला तर आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करणार आहोत. एवढं बोलतो आणि सर्वांच्या वतीने मॅडमजींचं आणि त्यांच्यासह आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजचं आंदोलन माननीय तहसीलदार कार्यालयाच्या लिखित पत्राचा अनुसरून या ठिकाणी तुर्तास स्थगित केलं असं या ठिकाणी जाहीर करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचा जय, राजश्री शाहू महाराजांचा जय. तुमचं सगळ्यांचं तोंड बोट करायचं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अल्लट साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सर्वांच्या प्रेमाबद्दल मी खूप सगळ्यांनी आभारी आहे. थोडं तोंड बोट करायचं.